त्यांचा पंजाबशी संबंध आहे. म्हणजे जास्तीत जास्त शक्यता आहे की त्यांनी दिल्लीला ती संस्था स्थापन केलेली असेल. अभ्यास नाही, लॉजिक लॉजिक. मित्रांनो, मी जॉग्रफीचा अभ्यास केलेला नाहीये, खास करून टाइप ऑफ फोल्ड तर मला माहितीच नाहीये, पण प्रश्न अटेम्प्ट करणं आवश्यक आहे आणि मी तो करणार. चलिए शुरू करते हैं. अभी मजा आएगा ना भिड़ो. नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या 8 ऑक्टोबरच्या PYQ सॉल्विंग प्रोग्राम मध्ये. जर आपण फक्त अभ्यासच करायचा ठरवलेला असेल तर वरतून परमेश्वर जरी आला तरी तुमचा अधिकारी बनणं काही शक्य नाही. अभ्यासासोबत जर तुम्ही PYQ ची त्याला जोड दिली तर 2 ते 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळायला सोपं होऊन जातं. जसं उदाहरणार्थ, एक, कोणते कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, त्या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न येतात हे तुम्हाला समजलं तर चांगला अभ्यास करता येतो. आणि त्याहीपेक्षा जास्त आवश्यक, सुमारे 20% प्रश्न हे असे असतात की ते कोणीच अभ्यास केलेले नसतात. तर ज्या प्रश्नांचा आपण अभ्यास केलेला नाहीये ती कशी सोडवायची, त्याच्यासाठी काही ट्रिक आहे का, त्याच्यासाठी काही स्ट्रॅटेजी आहे का, किंवा त्याच्यासाठी काही टिप्स आहे का, तर हेच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट तुमच्यासाठी PYQ सॉल्विंग प्रोग्राम घेऊन आलेला आहे, ज्यात आपण सोमवार, बुधवार, शुक्रवार रोज सकाळी 6 वाजता PYQ चा सराव करत असतो. भावी अधिकाऱ्यांनो, एखादा दिवस तुम्ही 10 तास जरी PYQ केले तरी त्याचा काही फायदा नाही. रोज 10-12 मिनिटं केला तर त्याचा खरा फायदा हा तुम्हाला मिळणार आहे. चला, आपण सध्या ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या लायब्ररीमध्ये आहे, जिथे मी अभ्यास करतो, नोट्स काढतो, तुमच्यासाठी महत्वाच्या स्ट्रॅटेजी तयार करतो. चला, आपण आता ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या क्लासरूम मध्ये जाऊया. ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या क्लासरूम मध्ये आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी आपण 6 ऑक्टोबरला एक होमवर्क पाहिलेला होता. तर बघा, प्रश्न आहे, उस्ताद रशीद खान यांचे कोणते घराणे होते? 1 मेवाती, 2 किराणा, 3 रामपूर सहवास आणि 4 लखनौ. नेहमीच सांगत आलेलो आहे, ज्या वेळेला एखादा पर्याय थोडासा विस्तीर्ण स्वरूपात किंवा मोठा किंवा त्याबद्दलची जास्त डिटेल दिलेली असेल तर शक्यता आहे तोच पर्याय बरोबर असण्याची. बघा मित्रांनो, आपल्या समोर सॉल्विंग शीट आहे. उस्ताद रशीद खान यांची 9 जानेवारी 2024 ला दुर्दैवी निधन झालेलं होतं, म्हणून हे चर्चेमध्ये होते आणि नेहमी चर्चेत असणाऱ्या व्यक्तीवर प्रश्न येत असतात. यांचं जे घराणं आहे ते रामपूर सहस्वान या घराण्यामधले ते बिलॉंग करतात. हे जे घराणं आहे हे उत्तर प्रदेशामध्ये रामपूर आणि सहस्वान ही 2 शहरं आहेत आणि या 2 शहरांच्या मध्ये त्यांचं घराणं आहे, म्हणून घराण्यांचं नाव सुद्धा रामपूर सहस्वान असं पडलेलं असून त्यांचे जे आजोबा आहेत उस्ताद इनायत हुसेन खान हे या घराण्याचे संस्थापक होते. आणि त्याचप्रमाणे उस्ताद रशीद खान हे उस्ताद इनायत हुसेन खान यांचे नातू असल्यामुळे आणि त्यांचं निधन झालेलं असल्यामुळे चर्चेतील व्यक्ती होते, त्यांच्यावर प्रश्न आलेला आहे. आपण सॉल्विंग शीट मध्ये पाहिल्याप्रमाणे रामपूर सहस्वान घराण्याचे होते उस्ताद रशीद खान. चला तर मित्रांनो, आपण आता आजच्या पहिल्या प्रश्नावरती वळूया, जो राज्यसेवा 2022 ला आला होता. जॉग्रफीच्या संदर्भातला प्रश्न असून बघा, एका साइडला टाइप ऑफ फोल्ड, त्याला आपण मराठीमध्ये वळ्या असं म्हणतो. पर्वतांची निर्मिती होताना जमीन एकमेकांना टक्कर झाल्यामुळे पर्वत तयार होतो आणि त्या ज्या घड्या पडतात त्या घड्यांना टाइप ऑफ फोल्ड किंवा मराठीमध्ये वळ्या असं म्हणतात. क्या बात कर रहे हैं? बघा, एका साइडला त्यांनी डेफिनेशन्स दिलेले आहेत. एकनत वळ्या, समनत वळ्या, परिवलित वळ्या, प्रतिवलित वळ्या. मित्रांनो, मी जॉग्रफीचा अभ्यास केलेला नाहीये, खास करून टाइप ऑफ फोल्ड तर मला माहितीच नाहीये, पण प्रश्न अटेम्प्ट करणं आवश्यक आहे आणि मी तो करणारच. त्याच्या बेसवर, लॉजिकच्या बेसवर. बघा, आता अ मध्ये म्हटलंय एक नत, म्हणजे मला एक माहितीये, एक सिंगल डिजिट आहे, एक. आणि पर्यायांमध्ये पहा, 2 मध्ये म्हटलंय एक भुजा आणि 3 मध्ये म्हटलंय एक भुजा. म्हणजे शक्यता आहे अ च एक तर 2 असेल किंवा अ च 3 असेल. त्याचप्रमाणे डी आपण चेक करूया, प्रतिवलित वळ्या. इंग्रजीमध्ये पहा काय म्हटलंय, ओव्हरटर्न फोल्ड. मला ओव्हरटर्न फोल्ड म्हणजे काय माहित नाहीये, पण 2 नंबर मध्ये पहा, टर्न ओव्हर. म्हणजे इथे म्हटलेले ओव्हरटर्न आणि इथे म्हटलेले टर्न ओव्हर. शक्यता आहे डी च 2 असण्याची. म्हणजे पहा, जर डी, हे बघा इथं डी आहे आणि जर डी च 2 असेल
है ना. म्हणजे जर पर्याय क्रमांक 3 जर आपण पाहिला तर पहा अ च 3 म्हणजे अ च 3 इथे बरोबर रिलेशन कनेक्ट होत आहे. म्हणजे अ च 3 आणि ड च 2 म्हणजे ह्या लॉजिक प्रमाणे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं 100% बरोबर उत्तर आहे. अभ्यास नाही, लॉजिक लॉजिक. यही नहीं, अभी और सुनिए. आपण सॉल्विंग शीट मध्ये पाहूया मित्रांनो. बघा सॉल्विंग शीट मध्ये काय म्हणतंय, ह्या साईडला सगळे फोल्ड दिलेले आहेत. ठीक आहे, हे बघा ओव्हरटर्न फोल्ड है ना. आणि ज्या वेळेला जमीन अशी खालून एकमेकांना टच होते त्यामुळे हे उंचवटे तयार होतात, ज्यामुळे पर्वत तयार होतात. याला फोल्ड किंवा मराठीमध्ये वळ्या असं म्हणतात. म्हणजेच मित्रांनो आपण दिलेलं पर्याय क्रमांक 3 हे 100% करेक्ट उत्तर आहे. तर चला आपण आता आजच्या पुढच्या प्रश्नावर जाऊया, जो हिस्ट्रीच्या संदर्भातला असून क्रांतिकारी संघटनेच्या बाबत आहे. राज्यसेवा पूर्व 2022 चा प्रश्न आहे. भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना कोठे स्थापन केली आहे. कोठे एकदाच शब्द आहे, कोठे. मित्रांनो सिंपल आहे, एखादी संस्था एका ठिकाणी स्थापन होते आणि त्याच्या ब्रांचेस दुसरीकडे तयार होतात. जर एखादी संस्था एकसाथ 2 ठिकाणी स्थापन झाली असेल तो कोठे कोठे असा 2दा शब्द येईल की कुठे कुठे स्थापन झाली. पण प्रश्न त्यांनी फक्त संघटना कोठे स्थापन झाली, पूर्ण शक्यता आहे ही संघटना एकाच ठिकाणी स्थापन झाली. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 अ आणि ब आणि पर्याय क्रमांक 2 सी आणि डी 100% चुकीचा आहे. ठीक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 अ एक तर ही संस्था मुंबईत स्थापन झाली किंवा डी एक तर ही संस्था दिल्लीत स्थापन झाली. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, मला विश्वास आहे यांचा मुंबईशी किंवा महाराष्ट्राशी काही संबंध नाहीये, त्यांचा पंजाबशी संबंध आहे. म्हणजे जास्तीत जास्त शक्यता आहे की त्यांनी दिल्लीला ती संस्था स्थापन केलेली असेल. म्हणजे लॉजिक काय म्हणतंय, लॉजिक म्हणतंय पर्याय क्रमांक 4 फक्त डी दिल्ली येथे संस्था स्थापन झालेली असेल. हे पहा मित्रांनो सॉल्विंग शीट मध्ये आपल्याला डिटेल दिसतीये. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, हिचंच पूर्वीचं नाव होतं हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. याची स्थापना सप्टेंबर 1928 मध्ये दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेली असून याचे टोटल 4 संस्थापक आहेत. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव थापर आणि बटुकेश्वर दत्त. म्हणजे लॉजिकच्या बेसवर सुद्धा याचं उत्तर आपण देऊ शकतो. चला आपण आता आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नावर जाऊया, जो की करंट अफेअर्सच्या संदर्भात आहे. मित्रांनो हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2023 ला आलेला होता. बघा समेत शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान ओळखा. ठीक आहे, पहिलं आहे हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरदी येथे आहे. हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे. हे हिंदू धर्मीयांचे तीर्थक्षेत्र आहे. मित्रांनो ज्या वेळेला एकाच संदर्भात 2 वेगळी वेगळी स्टेटमेंट असेल त्यावेळेला जर एक स्टेटमेंट बरोबर असेल तर दुसरं चुकीचं आणि जर दुसरं बरोबर असेल तर पहिलं चुकीचं. इथं तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. अ काय म्हणतोय, जैन समाजाचं तीर्थक्षेत्र आहे आणि ड म्हणतंय हिंदू धर्मीयांचं तीर्थक्षेत्र आहे. म्हणजे हिंदू धर्मीयांचं असेल तर जैन समाजाचं नसेल आणि जर जैन समाजाचं असेल तर हिंदू समाजाचं नसेल. अशा वेळेला पहिला पर्याय पाहायचा. जर आपण पर्याय नीट पाहिले तर ड पर्यायांमध्ये कुठंच उल्लेख नाहीये. म्हणजेच हिंदू धर्मीयांचं हे 100% चुकीचं आहे. म्हणजे 100% करेक्ट की समेत शिखरजी जैन समाजाचं तीर्थक्षेत्र आहे. आता पुढचा प्रश्न बघा, हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरदी येथे आहे. हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे. दोघांपैकी कोणताही एकच बरोबर आहे हे समजलं पाहिजे तुम्हाला. इथे अजून एक मुद्दा समजायचा आहे आपल्याला. एखादं स्थळ ओघम स्वरूपात दिलेलं आहे ते उत्तर नसणार, मात्र एखादं स्थळ डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे 100% ते बरोबर उत्तर असू शकतं. समझ रहे हो, समझ रहे हो, समझ रहे हो ना. म्हणजे इथे पहा व काय म्हणते, झारखंड राज्यातील गिरदी येथे डिटेल मध्ये स्पष्ट म्हटलंय ह्या राज्यात ह्या ठिकाणी.
मात्र क काय म्हणतो, राजस्थान येथील अरवली पर्वत. आता अरवली पर्वत हा खूप अफाट आहे, खूप मोठा आहे. नेमकं पर्वतावर कुठे डिटेल दिलेली नाहीये. शक्यता झारखंड राज्यातील गिरदी हे याचं करेक्ट उत्तर असेल. म्हणजेच अ आणि ब. पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि ब बरोबर आहे. मित्रांनो, लॉजिक सुद्धा महत्वाचं आहे, पण ते अभ्यासाच्या नंतर. सुमेध शिखरजी जैन तीर्थक्षेत्र असून त्याला सध्या पर्यटन क्षेत्र घोषित केल्यामुळे ते चर्चेमध्ये आहे. ठीक आहे ना. तर चला समजून घेतोय आपण. बघा मित्रांनो, अभ्यासापेक्षा लॉजिक जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. बघा आता आपला पुढचा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2023 चा प्रश्न आहे. बघा, संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहिमेसंदर्भात खालील विधाने तपासा. 1. या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक झाली. या मोहिमेच्या समन्वयकपदी अँटनी ब्लिंकन यांची नेमणूक झाली. म्हणजे बघा, एक तर अफशान खान यांची नेमणूक झाली असेल तर अँटनी ब्लिंकन चुकीचं, आणि अँटनी ब्लिंकन यांची नेमणूक झालेली असेल तर अफशान खान यांचं चुकीचं आहे. म्हणजे बघा, एक बरोबर असेल तर दुसरं चुकीचं, दुसरं बरोबर असेल तर पहिलं चुकीचं. आपण जर पर्यायांमध्ये आलो तर अ आणि ब पर्याय क्रमांक 1 इथंच चुकीचं आहे, कारण दोघांपैकी कोणतं तरी एकच बरोबर आहे. अजून आपण जाऊया पर्याय क्रमांक 2, 3, 4 यांचं जर आपण अवलोकन केलं तर नीट पहा, ब चा उल्लेख कुठेच नाहीये. म्हणजे अँटनी ब्लिंकन ब 100% चुकीचं आहे. बघा, 2 मध्ये म्हटलंय क आणि ड, 3 मध्ये म्हटलंय अ क ड, 4 मध्ये म्हटलंय अ ब आणि ड. तर ब म्हटलंय पण अ सुद्धा म्हटलेलं आहे ना, आणि दोघांपैकी कोणतं तरी एकच बरोबर आहे, म्हणजे 4 सुद्धा चुकीचा आहे. म्हणजेच काय, जर अँटनी ब्लिंकन जर ब चुकीचं असेल तर पर्याय क्रमांक 3 अ क ड 100% बरोबर आहे. अभ्यास नाही, लॉजिक महत्वाचं आहे. लॉजिक. पण मित्रांनो, एक समजून घ्या, लॉजिक नंतर आधी अभ्यास करावा लागेल. अभ्यास केल्यानंतर तुम्हाला लॉजिकचा फायदा होईल, पण फक्त लॉजिकच्या बेसवर तुम्ही कधीही अधिकारी होऊ शकणार नाही. सॉल्व्हिंग शीट मध्ये मित्रांनो आपल्याला दिसतंय अफशान खान ह्या भारतीय वंशाच्या व्यक्ती असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेवलला एक पोषण वर्धन मोहिमेच्या त्या मुख्य समन्वयक होत्या. ज्या वेळेला भारतीय वंशाची एखादी व्यक्ती आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मोहिमेची मुख्य समन्वयक असते, 100% प्रश्न असतो. नोट्स काढा, मार्क फिक्स करा आणि झटकन अधिकारी. अच्छा, हमको सिखा रही है. खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामांमुळे जागतिक हवामानात बदल होतो? क्लायमेट चेंजशी संदर्भात आहे. 8000 वर्षांपासून होणारी जंगलतोड, आग, अतिचरण यांचा वापर, 5000 वर्षांपासून होणारी खाचरातील भात शेती आणि औद्योगिक क्रांती. ज्या वेळेला मित्रांनो पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिलेलं असेल तर हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आपण करेक्ट आहे असंच मानायचं. जागतिक हवामानाला जंगलतोड तर हे तर 100% करेक्ट आहे. तर पर्याय क्रमांक अ 8000 वर्षांपासून होणारी जंगलतोड हे 100% बरोबर आहे. पण जर तुम्ही पर्याय पाहिला तर 1, 2, 3 याच्यामध्ये अ दिलेलंच नाही. म्हणजेच काय, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. पण अजून एक ऐका, परीक्षेत 10 प्रश्न असतील आणि 10 मध्ये वरील पैकी सर्व असेल तर 10 पैकी 8 प्रश्नांची उत्तरं हे वरील पैकी सर्व हेच असतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला रिस्क घ्यायची आहे आणि पर्यायांमध्ये वरील पैकी सर्व असं असेल आणि वरचे सगळे पॉझिटिव्ह स्टेटमेंट असतील, 100% ते करेक्ट आले, रिस्क घ्या. हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. म्हणजे लॉजिक प्रमाणे जरी आपण गेलो तरी पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व हे याचं करेक्ट उत्तर आहे. मित्रांनो, 5 सेकंदात ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे. मित्रांनो, आपण फटाफट 5 प्रश्न पाहिलेले. सकाळी 5 ते 10-12 मिनिटांमध्ये 5 प्रश्न सोडवायचे. त्याने आपल्याला ह्या लॉजिक डेव्हलप करायची सवय लागते. तर बघा, आपला आता हा होमवर्क आहे ज्याचं उत्तर तुम्हाला 10 ऑक्टोबर पर्यंत द्यायचं आहे. प्रश्न आहे, 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कोणत्या कायद्याला मान्यता मिळाली होती? बघा, कोणत्या असं दोनदा नाही वापरलंय, एकदाच म्हटलंय कोणत्या, म्हणजे कोणता तरी एकच तो कायदा आहे. पहिला आहे भारतीय फाळणी कायदा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, घटना मसुदा कायदा, घटना दुरुस्ती कायदा. पर्याय आहे फक्त अ आणि क, त्यानंतर आहे अ आणि ब, त्यानंतर आहे फक्त अ आणि आहे फक्त ब. मित्रांनो, खूप सोपं आहे, सगळ्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तर चला, आपण आपल्या ठरलेल्या प्लॅनिंग प्रमाणे
आजचे 5 प्रश्न प्लस एक होमवर्क चांगल्या प्रकारे पाहिलं. चला आता ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या लायब्ररीमध्ये जाऊया. मला आनंद आहे मित्रांनो की आपल्याला आजच्या PYQ सॉल्व्हिंग प्रोग्राम मध्ये शिकायला नक्कीच भेटलेलं. मित्रांनो कोणत्याही स्वरूपाची नशा करू नका, कारण नशा ही काही क्षणाची मजा आहे, मात्र अनंत कालाचं तुमचं दुर्भाग्य होणार आहे. मला विश्वास आहे की आज नशा करताना तुम्हाला आनंद होईल, पण भविष्यात तुम्हाला दुःखच होणार आहे. तुम्ही असंच म्हणणार आहात की मी का बरं त्यावेळेला नशेपासून लांब राहू शकलो नाही. आणि आज नशेपासून लांब राहताना थोडंसं वाईट वाटेल, तुमच्या सोबतचे मित्र दारू सिगरेट पितील, पण भविष्यात तुम्हाला या गोष्टीचा आनंद होणार आहे. मित्रांनो मलाही आनंद आहे, मी आजपर्यंत कधीही दारू पिलो नाही, तंबाखू खाल्ली नाही, कोणतेही नशा पाणी केलेले नाहीये. तुम्हालाही हा आनंद हवा असेल तर नेहमी नशेपासून लांब राहा. मला विश्वास आहे तुम्ही ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट चॅनलला सबस्क्राईब केलेलंच असेल. नसेल केलं तर माझ्या खाली तुम्हाला बटन देतो, लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. सप्टेंबर महिन्याचे काही इतर सेशन आहेत, त्याची लिंक माझ्या दोन्ही बाजूला देत असून जुन्या सेशनची लिंक तुम्हाला इथं वरच्या साईडला देतोय. तर चला आपण आता 10 ऑक्टोबरला भेटूयात. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.